दुसरी काय तुला भाऊ सावलीची काय जागा भेटलीच नाही का तुला? इथं एवढ्या घाणीत येऊन बसले. काय अडचण इथं बसाल तुला? गुणात बसत जाऊन तिकडं. अरे तिकडे आपण पलीकडे बसलो असतो. इन आँखों की मस्ती के परवाने. काय केलंय नुसत्या घामाच्या धारा चालल्यात. इथं काय अडचण आहे? इथं पण आहे दाट सावली, चांगलं गरम नाही होते कारण गार हवा लागू राहील झाडाखाली. लय ऊन पडलंय. काय काय रे चेअरमन लावा ते चेअरमन लावा ना. काय पडलं बघू तर आधी. कमले पैसे येतो याच्यात. नको आवाज देऊ लगे घाई नको करू खिशेत. चल हे कमल्या. अरे ऐक ना राव पण मला काय बरोबर वाटत नाही. आपण किती काय झालं ना चेअरमनचे कार्यकर्ते येतात मागे देऊन टाकू पैसे. अरे चेअरमनचे कार्यकर्ते म्हणजे चेअरमन कोण आहे? आपले नेते. आता मला सांग, नेते लोकांनी कवर मोठं व्हायचं, कार्यकर्त्यांनी पण मोठं झालं पाहिजे ना. आता एवढे पैसे येत प्रेम आहे, आता काय करायचे पैसे? आपण जरा थोडीशी त्याचा उपभोग घेऊ ना त्या पैशांचा बाई. अरे मस्त पैकी मुंबईला जाऊ, पनवेलला जाऊ, डान्स बार मध्ये मजा करू, खाणं पिणं येईन, जेवण खाणं येईन. आता किती 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 पैसे आपल्याला वाटलेस तर तुला थोडे त्याच्यातले 2-5 एक्स्ट्रा तुला ठेव बस का. मला कमी दे, गाडीचं भाडं बिडं काय येईन ते देऊ, डिझेल पेट्रोल टाकू, 2-3 दिवस इकडे यायचंच नाही. कमीत कमी आपण याची तरी ना अजून गोवा बिवा काय बी नियोजन लावू शकतो. गोव्याला जाऊन डायरेक्ट आपण. गोव्यालाच. गोव्याला कसं येईन, तिकडे गेलं तर 3-4 दिवस लागते. इकडे कसं 2 दिवसात रिटर्न. इकडे गावातल्या लोकांना बी डाऊट नको, घरच्यांना बी डाऊट नको, आहे का नाही? राईट. लय विचार नाही करायचा भाऊ. आता मला सांग, आता हे लक्ष्मी आलेली भाऊ आपली चलत आलेली आहे का नाही? बरोबर. आता हिला माहितीये की आता आपल्याला बी गरज असती, गरज आहे. चेअरमनना कळलं मग कळल्यावरची गोष्ट आहे ना. कळल्या करूच तर तोपर्यंत संपून जातील. ते पण खरं. द्यायची कुठून? होते, भेटले, पडले, खर्च केले, संपला विषय. जमतय मग. चूक कोणाची आहे? चेअरमनची. त्यांचे खिशातून पडले ना, त्यांचं निष्काळजीपणामुळे पडले ना. बरोबर. संपला विषय, लोड नाही घ्यायचा. चालतंय. पिशवी तर तुला ते आवश्यक जपून ना म्हणजे काय आता काय. अरे मोबाईल ठेवायचा पावसा पाण्याच्या दिवसात. कधी जायचं मग? अरे सगळं मोजत नाही मी, जेवढे आहे तेवढ्या विश्वासाने माझ्याकडं ठेवतो. मग बघू सगळं काय असेल ते करू खर्च. चल. परवाने चेअरमन बोल गंठन. मला लय भूक लागली, मला 20-30 रुपये द्या ना. अरे भूक लागली तर तिकडे जाऊन घरी जाऊन जेवून ये सरपंचाची. द्या ना पण. पैसे बिशे काय नाही. द्या ना. अरे पैसे बिशे काय द्या ना, द्या ना. अरे गप्प तुम्ही जरा आता वेगळ्या मूड मध्ये तू डिस्टर्ब नको करू मला. मग माझं पण मूड चांगला करा. काय मूड चांगला? 30 रुपये द्या. पळे 30-20 काय नसतं मी तुला देत. द्या ना. अरे नाही कशाला पैसे मागू तिकडे सरपंच. अरे गप्प ना, तू बरं टप्प्यात शिकार आलो, तू इथं झोपला होता, मी इथे येऊन बसलो. पैसे बिशे काय नाही. रुपये द्या 30. नाही देणार, नाही देणार. पळे. अरे श्याम, काय रे? 20-30 रुपये दे रे उसने. खायला मला भूक लागली, मला खायला काय वाढ. नाही, माझं रिचार्ज संपलंय. मग 30 रुपये काय फरक पडतो? रिचार्ज आणि पैशाच काय संबंध आला? अरे मग रिचार्ज करायला पैसे नाहीत माझ्याकडे. दे ना 30 रुपये दे, मी तुला देतो उद्या. घंटे अरे पैसे माझ्याकडे. एक काम कर, 20 रुपये राहू दे तेवढे तरी. 2 पाव एक्स्ट्रा खातो. येऊ का? जा. रिचार्जला पैसे नसतील तर कायला मोबाईल वापरतो? दे ना फेकून. तुला तू ये परत भेट आता. काय भानगडल्याच हवा खात बसले. अहो काय नाही, असंच बसलो होतो, जरा प्लॅन चाललाय डोक्यात. प्लॅन? आईला आता काय स्पोर्ट बीट करीता का काय? कुठं स्पोर्ट नाही, पण असं वाटतंय गोव्याला जावं फिरायला. गोवा? चला तुम्हाला पण घेऊन जायचंय. नको, कुठे जेवाचा गोवा करता? अहो एक गोव्यासारखी मजा नाही हो, धरतीवर स्वर्ग आहे गोवा म्हणजे. काय ते निळा समुद्र. अहो कोकणात निळा समुद्र आहे. गोव्याला काय काय आहे, ते बागा बीच, ते पब, काय सांगायचं सरपंच, ते फॉरेनर, काय जे नाही ते बघायला. नाही खरंच नाही गेलो अजून, म्हणजे तसं त्या अर्थाने नाही गेलो अजून. का नाही गेले? मग चला एकदा. नाही नको,
का हो, काय तुम्हाला बरे काय? आपल्या इकडच काम धंदे चाललेत. अहो सगळा खर्च मी करतो तुमचा, तुम्ही चला. हा नुसत्या बापाऱ्या तुमच्या खर्च करतो तिथे गेलो लावता करायला खर्च मला. कसल्या बापा रे, अहो आत्ताच म्हैस विकली मी, त्याचा ऍडव्हान्स आलेला आहे माझ्याकडे चांगला 20,000 रुपये. काय नाही अजून 25 20 टाकले 50,000 दोघं आहेत ना. जीवाचा गोवा करून येऊ फार बोटिंग बिटिंग काय ते स्क्रूड्रायव्हिंग काय हा क्रूज कसिनो सगळं पाहिजे ते. आता आपल्याला तरी काय हवा, आपण दोघं न पिणारी माणसं आहेत त्यामुळं काय दुसरा फक्त खायचा आणि फिरायचाच खर्च येणार आहे. मस्तपैकी गोवा करून येऊ. पण असं घाटात दिवस नाही मावळायचे. पैसे तुम्हाला आता दाखवू का? हा पैसे इकडे घेशात नाही राव, मागच्या घेशे बघा राव. नाही राव सरपंच, मी प्लॅस्टिकच्या पिशवीत पैसे ठेवले होते राव 20,000. मी म्हणला पाऊस पाणी जर आला तर भिजतील म्हणून. नक्की त्या गांठ्याने नेले राव. इथंच तो अंगचटीला येत होता, मला 30 रुपये मागत होता. नक्कीच त्या गांठ्याने पैसे घेतले माझे. तुम्ही बसा खाली आधी. अहो कस काय? अहो त्यो गांठे आहे ना, त्यो भोळा बाबडा आहे. तो डांबरड जरी असला ना, ते चोर नाही आमटा नाही त्यो. त्यांनाच त्याने मग घेतले पैसे जातील कुठे सरपंच? मी ऍडव्हान्स घेतलाय आणि इथंच येऊन बसलोय. घरी गेलो नाही कुठंच नाही, इथं फक्त मला गांठ्या भेटल्या. नाही मला नाही वाटत गांठ्याने घेतले असते. मला 100% गांठ्याची हे ती गांठ्यानीच घेतली. बघू तरी बी आपण चौकशी करू. चल, काय हा. मती फिरली असले त्याची तर सांगता येत नाही. मग ती तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी बघतो काय करायचं ते. त्याची झडती घ्या. तुम्ही जा घरी, मी बघतो काय करायचं ते. हा तेवढं बघा बा पैशाचं हा, काय. हा. कायला गांठीने असं करून वाटत नाही राव. हा, सरपंच काय ते पैसे सापडणार राव अजून. तुम्हाला काही तपास लागला? नाही ना, मी पण चालू आहे त्याच्यातच. अजून तर काय कळालं नाही, पण कळण टिपर आहेत ना आपले. एक आपला टिपर आला. मग काय करतो? कुरकुरे वेपर खातोय. विचारा त्याला जरा नीट. एवढे पैसे कुठून आले तुझ्याकडं? होते माझ्याकडे. माझा पहिल्यापासून संशय येत होता ना, म्हणून मी तुम्हाला म्हणतो. तोच लय अंगठीला येतो. तुझ्याकडे पैसे नव्हते, तो अंगचटीला आला हा, आणि आता हे कुरकुरे खायला लागला. चेअरमनचं म्हणणं आहे तो यांचे पैसे चोरले. नाही मी कसं काय चोरण? चोरले तू मला त्याने. पैसे मागत होता, तिथून मी गेलो आणि माझ्या खिशातले पैसे गायब झाले. म्हणजे तूच घेतले पैसे. तुमच्या खिशातले गायब झाले म्हणजे मी चोरले थोडी. मग तू असं मला द्या ना पैसे असं म्हणत नव्हता. घंट्या तुला काय गरज आहे असं यांच्या अंगचटीला जायचं, त्यांचे पैसे काढायचे? यासाठी तुला गावात ठेवलंय का? सरपंच, मी त्यांचे पैसे अजिबात चोरलेले नाहीयेत. आणि मी खादड असन, मागून खात असन, उसने पासने पैसे मागत असन, पण चोर नाहीये मी. आता काय सांगायचं काय आता? घंट्या सरते शेवटी जर तू सापडला ना का चोरी तो केलेली, मग तू ये मी ये, 1 मिनिट सुद्धा गावात ठेवणार नाही. लाद घालून काढून दे गावातून. नका ना सरपंच असं करू. शपथ मी नाही घेतले पैसे. मी नाहीये चोर. आणि तुम्ही पण असं म्हणायला लागले तर काय अर्थच नाही राहिला. काय म्हणाच काय आता? हो सरपंच. हो, आलो आलो. या इकडे. हा या इकडं. तू बस आणि मला बसव, काम आहेत मला. अहो मला काय म्हणायचंय, हा बोल. त्या गंटनवर का बरं सारा गाव आळ घेतय पैशाचा चोरीचा? आता चोरले तरी मग नाही घे जाळं तर काय होईल? अहो सरपंच तुम्हाला माहितीये का? तुला माहितीये का तो सगळ्या गावात कुरकुरे खात हिंडतोय. आम्ही बघितलं ना त्याच्या गाड्यात माळान बिळान. मग तो कुरकुरे खात हिंडला म्हणजे काय त्यांनी चोरीच केली असतो ना? कुरकुऱ्याला पैसे आले कुठून? पार माळाच्या माळा. मला पैसे मागत होता, मी दिलते त्याला पैसे. अजून कोणाकडून घेतले असते? तू घंट्याला पैसे दिले ते? हा मग ते कुरकुरे त्या पैसेच खातो काय घंट्या? मग आईला आईला काहीतरी गैरसमज झाला राव. आईला आम्हाला असं वाटलं का घंट्याने चेअरमनचे पैसे काढले खिशातून आणि त्याचे कुरकुरे आणले काय? नाही राव सरपंच, असं नाही, हे चुकीचं आहे राव. तुम्ही असं विनाकारण आळ घेतलाय. चेअरमनला बी काही काम नाही. तू म्हणतो ते बरोबर आहे रा. मी बी तेच म्हणत होतो चेअरमनला की घंट्या तसा नाहीये. पण आता तू ते म्हणतो मला कोणी भेटलंच नाहीये, माझ्या खिशातच पैसे होते, कोणी भेटलं नाही. घंट्याच्या एकटा भेटला दिवसभरात. आता चेअरमनचे पैसे कुठे गेले, काय गेले, त्यांचं त्यांना माहिती. पण घंटे कशाला त्यांचे पैसे चोरी? आणि तुम्हाला माहिती ना सरपंच, तो कोणाचं मागून खाईन, कोणाचं उचलून नेईन, काही करीन, पण कोणाचे पैसे चोरणार नाही. नाही चोरटा नाहीच तो. बरं कुठे बघतो बाबा, त्याची माफी मागतो घंट्याच्या. आता कुठे घंट्या बघितला का? आता मला मिळालं, आता मगाशी गेला मी बघितलं. शोधतो त्याला. तू गेला नाही लवकर यायचं नाही बरं. कसं आहे काय आमच्या नकरी त्याची तिकडेच फोनवर बोलत बस कवर टाइमपास करेल. चाठाळी चाठा. राव तुला मी चोर दिसतो काय रे? अरे नाही रे गांठ्या, तू कोण म्हणून तुला कमवून काय झालं? काय झालं? रडू नको, मला सांग काय झालं ते सांग. ते चेअरमनच्या खिशातून कोणतरी पैसे चोरले. चेअरमन म्हणतात गांठ्याने चोरले. अरे खिशातून पैसे चोरले? हा. अरे पण तू चोरले का? नाही. नाही ना.
आणि बघ याने नाही चोरलं काय होतं मोठे लोक पुढारी लोक असे घेते ते हा संशय एखाद्याला वाटलं आलं जीव लावले टाळला तसं आहे की त्यांनी म्हणून तुझं नाव घेतलं असन त्याची भोळ आहे रे लोक कोणी आळ घेते कसले पण याच्यावर. हा आता दुसरं कोणाला संशय घेणार ना ते घंटा सारखं घंटाच भेटलं त्यांना. रड नको रड नको शांत नको एक काम कर तू आहे ना आमच्या सोबत मुंबईला चल तिकडे आपण मस्तपैकी फ्लॅट घेऊ तिकडे काम बिम करू परत इकडे यायचं नाही. हा सरपंचाची नोकरी बिकरी तू करू नको सोडून दे. मुंबईला यायला माझ्याकडे चांगले कपडे नाही आणि माझ्याकडे पैसे बी नाही. कर दे ना घंटा भाई तू छोटे बात. अरे आम्ही असताना तू येडे काळजी करू नको. हे बघ आपल्याकडे पैशांना कमी नाही. हे दर 1000 रुपये तुला मस्त आहे की त्याला कपडे बिपडे घे एखाद्या वाटला चप्पल इप्पल तुला गॉगल बिगलचं जोड घे. हा आणि आमच्या सोबत चल मस्त की फ्रेश दाढी बिडी कटिंग बिटिंग कर चाकाचक जाऊ मुंबईला जीवाची मुंबई करू एकदम पद्धतशीर. कधी जायचं कधी जायचं तू पहिले बाजारात जा ते सगळं घे आपल्याला काय आपण थोड्यावर निघू. तू आलं की आमचं तयारी झालेली आहे. येतो आवरून. रडू नको आज एकदा. घंटे इकडे बरं झालं तो भेटला राव. आयला ते चूक झाली राव आमच्याकडून म्हणजे चेअरमन कडूनच झाली. तुझ्यावर नको होता आळ घ्यायला. त्यांनी कळालंय मला का तू पैसे त्या सॅम कडून घेतले होते म्हणून. नाही जाऊन दे आता असं बी मी चाललोय गाव सोडून. हे एवढ्या छोट्या कारणासाठी गाव सोडत असतात का कुठे घंटे. तुम्ही ना ते जनावरांसाठी अजून एक माणूस बघा दुसरा. माझ्याकडे पैसे भेटलेत मला मी चाललोय आता मुंबईला चाललोय. काय कमलेन दिले 1000 रुपये. अरे घंटे 1000 कुठं मुंबईला काय होणार ते 1000 रुपयात मुंबईचं तुझं. 1000 रुपये फक्त मला कपडे चपला आणि गॉगल घ्यायला दिले. त्यांच्याकडले पैसे आहेत कमल्या प्रेमाकडे. कमल्या प्रेमाकडे हा पैसे येत बंडल आहेत बंडल त्यातून काढून दिले मला. पैशाचे बंडल येत. हा आम्ही मुंबईला चाललोय जीवाची मुंबई करायला. तू जा मुंबईला पण एक काम कर ना उद्या सकाळी जा. हा मला जरा बघू दे काय होतंय ते गावात. तुम्ही बघा काय होतं ते. मला लय काम आहेत कपडे घ्यायचे गॉगल घ्यायचे आहे चपला घ्यायच्यात नवीन. आहो चेअरमन या ना एक 10 मिनिटासाठी या ना मारुती मंदिरापाशी. हा माहिती टेन्शन मध्ये पण येता खरी तुम्ही. हा या अजून आहे ना फक्त अर्धा तास वाट बघू. आलं तर ठीक नाही तर आपण आपलं बघू. एक काम करतो मी ते ना ड्रायव्हरला फोन कर. फोन लावतो त्याला ना 13-14 किलोमीटर एखादी चांगली गाडी इरटेका करायची कोणती बघ ना तो हिशोबाने ते चांगली कम्फर्टेबल राहील अशी. अरे एवढी मोठी गाला आपण 4-5 जण ते 20 करू. मग पोरा हो काय चाललंय. काय ना बाबा बसलोय. सरपंच काय म्हणता. काय नाही बा ते चेअरमनची वाट बघतोय. चेअरमनची का बरं हा एक जरा विषय. काय विषय असा. फोन लागा ना त्याचा. हो सरपंच ते गोयल निघायचं ना आपल्याला. हा निघायचं मग. मग जाऊन लगेच निघायचं. हा चला माझी तर कधी तयारी. आम्हाला चला ना घेऊन मग सरपंच. नाही सरपंच ते काम त्यांनी यायचं का. नाही बघून जरा आम्हाला पण मस्त पैकी गोवात एन्जॉय करतो. हा हे दोघं जर येत असेल तर सरपंच मी येणार ना. का बरं यांचा काय करता तुमचेच कार्यकर्ते इथं. हो चेअरमन असं का म्हणता राव. आता आम्ही तुमचे एवढं कार्य करतो राव. त्याचं काय सरपंच आपण गोव्याला गेल्यावर आपण तिथं काय काय करणार आहेत ते अख्ख्या गावात येऊन सांगते. नाही यासाठी हे नको आहेत मला. नाही सांगत कोण काय आम्ही. अहो नाही या कानाला कळून देणार नाही. तुम्ही काळजीच करू नका फक्त आम्हाला एकदा घेऊन चला राव. म्हणजे तुम्हाला गोवा पाहायचाच. हा चेअरमन जाऊदे माझी इच्छाच आहे यांना गोवा दाखवायची एकदा. येस चला तुम्ही तुम्हाला लगेच गोवा दाखवतो. चला 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 मुंबईचं कॅन्सल जाऊन दे. अरे गोवा चला 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 घ्या बसून. चेअरमन गाडी चालली ते ना आता आवाज 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 व्यवस्थित बसा. गोवा मी बी का मागे बसतो. बसले का सगळे. गोवा नकल मारू. तिथे तर नका मारू सरपंच. आमच्या जायचं अजून प्रेम तू इकडून प्रेम रे मारलं माझ्या बरगडीत ना बरगड आवाज आला अगं बा. दरवाजा बंद कर पहिला गाडीचा पुढं. हाणलं तर हाणलं. अरे पैसे पण काढून घेतले रे. लय घाण चोपले रे. हाडू कुमट वाटते माझ्या कमराचं. प्रेमे सगळंच राहिलं. गोवा राहिला मुंबई राहिली. मुंबई बी राहिली. चल दवाखान्यात जाऊ पहिला. अयो काय वाटत चल. अयो मारलो. अयो
बुरे काम का बुरा नतीजा अगं बाबा